अबोल प्रीत हृदयात बहरली. भाग 2. काय? ते या कंपनीचे मालक होते? ती थोडी घाबरतच म्हणाली. हो मॅडम. असं म्हणून ड्रायव्हर गाडी पार्क करायला निघून गेला. असं नव्हतं की रीमाने अविनाशला बघितलं नव्हतं, पण त्याची दहशतच तशी होती, त्यामुळे ती घाबरली. चक्क यांनी मला लिफ्ट दिली. मला तर अजूनही विश्वास होत नाही. जाऊ दे रीमा, विचार करून काही फायदा नाही. लेट झालो तर अजून राखी मॅडम ओरडतील. असं म्हणून ती झपाझप पाऊल टाकत आत गेली. डेस्कवर बसली आणि तिने थोडा मोकळा श्वास घेतला. ती वेळेत तिच्या जागेवर पोहोचली होती. रीमा, आज कसं काय लेट झालीस ग? सेजल तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. अगं, आज जरा जास्तच काम होतं, त्यामुळे, रीमा म्हणाली. मग आज पण रिक्षानेच आली का? सेजलने विचारले. नाही, आज कुणीतरी मला लिफ्ट दिली. कुणी दिली तुला लिफ्ट? सेजल म्हणाली. अविनाश सरांनी. रीमा हळू आवाजात बोलली. अविनाश सर, आपल्या कंपनीचे CEO? सेजल आश्चर्याने म्हणाली. हो तेच, रीमा बोलली. त्या खडूसने तुला बरी लिफ्ट दिली. आणि तुला भीती नाही वाटली का त्यांच्याबरोबर यायला? सेजल म्हणाली. अगं, इथे पोहोचेपर्यंत मला माहीतच नव्हतं. मी त्यांच्या कारमध्ये आहे. इथे आल्यावर कळलं मला. आधी माहीत असतं ही त्यांची कार आहे तर मी कशाला बसली असती? तुला माहीत आहे का, आज दुपारी मीटिंग आहे आपली, सेजल म्हणाली. जाऊ दे, आपल्याला कुठे ओरडा पडणार आहे, रीमा म्हणाली. दुपारी वेळेच्या आज सगळेजण त्यांचं आटोपून मीटिंग हॉलमध्ये जमले. मीटिंगचा दुपारी 2चा टायमिंग होता. बरोबर 2 वाजता त्यांनी मीटिंग हॉलमध्ये प्रवेश घेतला. तशा सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. जिमनी कमावलेलं भरदस्त शरीर, अंगावर व्हाईट शर्ट, त्यावर ब्लॅक ब्लेझर, ब्लॅक पॅन्ट, डोळ्यावर गॉगल चढविलेला, केस जल लावून सेट केलेले, तो आणि त्याच्या मागे त्याची PA आत आले. त्याला बघून सगळेजण उभे राहिले आणि तो समोरील चेअरवर जाऊन बसल्यावर सगळेजण खाली बसले. मीटिंग सुरू झाली. सगळेजण तोंडातून एक शब्दही न काढता चुपचाप बसलेले होते. थोड्या वेळाने त्या हॉलमध्ये जोरात अविनाशचा आवाज घुमला. नॉनसेन्स! तशी समोरील व्यक्ती भीतीने थरथर कापू लागली. इकडे रीमाने तर गच्च डोळे मिटून घेतले. थोड्या वेळाने मीटिंग संपली. सगळेजण आपापल्या जागेवर येऊन बसले. संध्याकाळी सुट्टी झाली. रीमा सेजलसोबत घरी निघणार होती. तेवढ्यात तिला हॉस्पिटलमधून तिच्या आईचा इलाज करत असलेल्या डॉक्टरांचा फोन आला. रीमाने फोन कट केला आणि पटकन तिची बॅग घेऊन निघाली. रीमा, अगं काय झालं सांगशील का? सेजल तिच्या मागे मागे चालत बोलली. सेजल, तू जा घरी, मी हॉस्पिटलमधून येते, रीमा म्हणाली. हॉस्पिटलमध्ये असं अचानक? कालच गेलो होतो ना आपण, सेजल म्हणाली. हो, पण डॉक्टरांचा फोन आला होता. त्यांना काहीतरी अर्जंट सांगायचं होतं, रीमा म्हणाली. चल मग मी पण येते तुझ्यासोबत, सेजल म्हणाली. तू मला सकाळीच बोलली होती ना, उद्या तुला पाहुणे बघायला येणार आहेत. त्यासाठी तुला आज लवकर घरी बोलावलंय. इथून गेल्यावर तू आणि तुझी आई साडी घ्यायला जाणार आहेत, रीमा म्हणाली. ते जाऊ दे, मी समजावेल आईला, सेजल म्हणाली. सेजल, मी जाते एकटीच. काल पण तू माझ्यामुळेच घरी जायला लेट झाली. आज परत लेट गेली तर उगाच काकू ओरडतील तुला. तू जा घरी, मी जाते एकटी हॉस्पिटलला. काळजी करू नको, रीमा म्हणाली. ठीक आहे, पण घरी पोहोचल्यानंतर मला कॉल करून सांग, सेजल म्हणाली. थोड्याच वेळात रीमा हॉस्पिटलमध्ये आली होती. जसं की तुम्हाला माहीत आहे, तुमची आई यावेळेस कॅन्सरच्या 4थ्या स्टेजला आहे. आता हळूहळू त्यांची केस गळू लागले आहेत. त्याचबरोबर त्यांची स्मृतीही जायला लागेल. काही दिवसांनी त्या तुम्हालाही ओळखणार नाही. जी नर्स डेली त्यांना इंजेक्शन देते, आज त्यांनी तिलाही ओळखलं नाही, डॉक्टर म्हणाले. तसा रीमाला धक्काच बसला. ती काहीच न बोलता तिथून आईच्या वॉर्डमध्ये गेली. आई शांतपणे पडून बाहेर बघत होती. आई! रीमाच्या आवाजाने आईने तिच्याकडे बघितले आणि हळूच उठून बसली. रीमा, तू आज पण आलीस? आई निरागसपणे बोलली. मला इकडे थोडं काम होतं म्हणून म्हटलं तुझी पण भेट घेऊन जाऊ, रीमा म्हणाली. बरं झालं आलीस. मायाचा फोन आला नाही का?
आईने विचारले. आता रीमाला कळतच नव्हतं काय बोलावं, कारण कालपासून तिला परत फोन आलाच नव्हता. अगं आई, कालच आला होता. ती जिजूसोबत कुठेतरी बाहेर गेली होती, त्यामुळे उचलला नाही तिने. नेटवर्क नाही म्हणे, रीमा आईला समजावत म्हणाली. ठीक आहे. थोड्या वेळ आईजवळ बसून रीमा घरी येण्यासाठी निघाली. आज घरी जायला परत उशीर होणार आणि शालिनी तिला ओरडणार या विचाराने तिला भीती वाटू लागली. त्यात रिक्षा पण मिळत नव्हती, त्यामुळे तिला अजूनच टेन्शन आलं. जवळपास अर्ध्या तासाने तिला रिक्षा मिळाली आणि ती निघाली. नाक्यावर उतरून पुढे पायी जाऊ लागली. परत तेच शेजारील बायकांची टोमणे सुरू झाली. घरी पोहोचली तर शालिनीचंही टोन सुरू झालं. ती फ्रेश होऊन बाहेर आली आणि शालिनीच्या समोर पैसे धरत बोलली. आई, आज पेमेंट झाली. तशीच शालिनी आणि प्रियाच्या तोंडावर भली मोठी स्माईल आली. ठीक आहे, जा, लाग कामाला, शालिनी तिच्या हातातून पैसे हिसकावून घेत बोलली. रीमा किचनकडे वळली. तो शालिनीने तिला आवाज देऊन थांबवले. तुझ्या अकाउंटमधून सगळे पैसे काढलेत ना, का काही ठेवलेत माझ्या चोरून? शालिनी म्हणाली. नाही आई, येतानाच ATM मधून सगळे पैसे काढले, रीमा म्हणाली. ठीक आहे, जा मग, शालिनी म्हणाली. आज रीमाला घरी यायला उशीर झाला होता, पण शालिनीच्या हातात पैसे दिल्यामुळे ती थोडी खुश होती. रीमाने जेवण केलं, भांडी घासले आणि किचन आवरून ती झोपायला जाणार होती. रीमा, आज माझे पाय खूप दुखत आहेत, जरा दाबून दे. बरं, शालिनी म्हणाली. ती हॉलमध्ये सोफ्यावर बसून TV बघत होती. रीमा काहीच न बोलता तिच्याजवळ गेली. शालिनीने पाय दाबायला लावून आजही तिला झोपायला उशीर केला होता, त्यामुळे दुसऱ्या दिवशी परत बस मिस झाली. आणि कमालीची गोष्ट म्हणजे कालचीच कार नाक्यावर तिच्यासमोर येऊन उभी राहिली. तिला उशीर झाला होता आणि वेळेवर रिक्षाही मिळाली नसती, म्हणून तिनेही नकार दिला नाही. ती समोर ड्रायव्हरजवळ बसणार होती, पण ड्रायव्हरने तिला मागे बसायला सांगितले. घाबरतच तिने दरवाजा उघडला आणि आत बघितले तर तो लॅपटॉपमध्ये त्याचं काम करत बसला होता. रीमा त्याच्यापासून खूप अंतर ठेवून एका कोपऱ्यात अकडून बसली होती आणि बाहेर बघू लागली. त्याच्याकडे तिने एक नजरही टाकली नाही, पण तो मात्र गॉगलमधून तिलाच बघत होता. काय अवस्था करून घेतली रीमा स्वतःची. नाही बघू शकत मी तुला एवढ्या त्रासात, तो मनातच म्हणाला आणि त्याला त्याचं आणि तिचं लहानपण आठवलं. रीमा, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले. तो तिच्यासमोर गणपती बाप्पाची छोटी मूर्ती धरत बोलला. अवी, मला गणपती बाप्पा खूप आवडले, पण आता तू मला सोडून कायमचं शहरात निघून जाणार, मग मी एकटी कशी खेळणार? माझे तर तुला सोडून दुसरे मित्र पण नाहीत. रीमा टोन छोटे करत म्हणाली. तू काळजी करू नको, मी मोठा झालो ना की तुला घ्यायला येईल, मग आपण दोघे सोबतच राहू, जसे आपले आईबाबा लग्न करून राहतात ना तसेच. अवी बोलला. पण तू अजून मला तुझं नाव पण नाही सांगितलं. मोठे झाल्यावर मी तुला कसं ओळखणार? मी तुझा अवीच आहे. तू नाही ओळखलं तरी मी तुला ओळखणारच ना. मला तर तुझं नाव माहीत आहे ना. रीमा विनायकराव देशमुख, अवी म्हणाला. पण दुसरं कोणी जर अवी नाव सांगून आलं तर? रीमा निरागसपणे म्हणाली. अवीने थोडा विचार केला. हे बघ, माझ्या हाताला ही जन्मखून आहे, तू हीच ओळखायची आणि मी दिलेला गणपती बाप्पा नेहमी तुझ्याजवळ ठेव. चल, आता मी जातो, नाहीतर बाबा ओरडतील. अवी, तू लवकर ये परत, मी तुझी वाट बघेन. बोलताना रीमाचे डोळे गहिरे निळे डोळे पाण्याने गच्च भरले होते. मी येईल रीमा, नक्की येईल, तुझा अवी परत येईल, असं म्हणून तो निघून गेला. सर, ऑफिस आलं. ड्रायव्हरच्या आवाजाने तो भूतकाळातून बाहेर आला. त्याने बाजूला बघितलं तर रीमा उतरली होती. तोही खाली उतरला. तोपर्यंत ती निघून गेली होती. तोही त्याच्या कॅबिनमध्ये गेला आणि तिच्याविषयी विचार करत बसला. मला बोलली होती ना रीमा, तू माझी वाट बघशील, मग का नाही बघितली? मी एवढ्या वर्षे तुला खूप मिस केलं. जसा बिझनेस माझ्या हातात आला, मी सरळ गावी आलो. तिथे तुझ्या फॅमिलीविषयी विचारलं तर त्यांनी सांगितलं की तुझी फॅमिली शहरात आली आहे, कारण तुझे बाबा वारले आणि तुमचा उदरनिर्वाह गावात होत नव्हता, त्यामुळे तुम्ही शहरात आले. इथेही मी तुला खूप शोधलं. नंतर जेव्हा राखीच्या तोंडून मी तुझं नाव ऐकलं, रीमा देसाई, मला तेव्हाच वाटलं की तूच माझी रीमा असणार.
मी तुझी माहिती काढली तर कळलं की तू माझी रीमा आहे. पण तुझं लग्न झालंय. का नाही बघितली तू माझी वाट? तुझ्या आईवर विश्वास नव्हता का तुला? अविनाश विचारात मग्न होता. तेवढ्यात त्याला सोनालीचा कॉल आला. अरे अरे आज जायचं बोलला होतास ना मुलगी बघायला.